नमस्कार, लोकप्रवाह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व सांस्कृतिक अशा विविध अपडेट्ससाठी दिलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। इंजिनियर्स आणि वकिलांचा मेळावा संवाद होता। त्याच्यामध्ये त्यांनी काही मागण्या माझ्या समोर मांडल्या आणि त्याचा नक्की पूर्तता करण्याचा मी प्रयत्न करू। त्याच्यामध्ये MIDC पंढरपूर ही मुख्य मागणी होती आणि त्यावर येणाऱ्या दिवसात आम्ही काम करू। काही लोक जे इक्विपमेंट घेतात त्यांच्यावर GST भरपूर लागले, त्यांची जी उपकरणं आहे, जे इक्विपमेंट्स लागतात, CT स्कॅन, MRI, त्याच्यावर सरकारने 28% GST लागला आहे आणि फक्त डॉक्टर्स नाही पण शेतकरी पण GSTमुळे त्रस्त आहे। की ते खताचं पोतं जे आहे त्याच्यावर पण 18% GST, म्हणजे 1 लाखाचं खत जर घेतलं 18,000 रुपये GST। एक मित्र हॉटेलमध्ये चहा प्यायला गेला तर बिस्किटाच्या पुड्यावर पण GSTचा राक्षस हा लोकांच्या उड्यावर बसला आणि भाजपने ह्याच्याबद्दल काही नियंत्रण केलं नाही, GST रद्द केला नाही, कमी केला नाही। त्याचा तीव्र रोष हा लोकांच्या मनात दिसून येतो। आज हे जे महागडे इक्विपमेंट आहेत त्याचं 5 वर्षच असते वॉरंटी, त्याच्यावर पण 28% GST। पंढरपूरच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये MRIची सोय नाहीये। स्वर्गीय भारतनाना बालकेने आवाज उठवला होता त्यावर। सध्याचे विद्यमान लोकप्रतिनिधी हे भाजपचे सत्तेचे आहेत, तरी देखील MRIची सोय उपलब्ध। MRI मशीन, CT स्कॅन हे सगळं आरोग्य विभागाचं काम असतं देणं। सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पण अनेक दिवसापासून CT स्कॅन बंद आहे, त्यांना ते चालवायला लोक मिळत नाही आहेत। मशीन देणं हे सरकारचं दायित्व असतं। आपण म्हणतो मायबाप सरकार। MRI असेल, CT स्कॅन असेल, अल्ट्रासाऊंड मशीन असेल। आम्ही विधानसभेत अनेकदा आवाज उचललाय पण सरकारची इच्छाशक्तीच नाही आहे, त्यांचं लक्ष वेगळ्या गोष्टीकडे आहे। गोरगरीब जनतेला मेडिकल फॅसिलिटी सुविधा देणं याच्याकडे त्यांचं लक्ष नाही आहे। काल भगीरथ बालके यांनी आपल्याला पाठिंबा दिला आहे, ते विधानसभेची तयारी करतात, त्यांच्यासोबत अभिजित पाटील विधानसभेची तयारी करतात, ते कोणाला शब्द दिलाय का विधानसभेसाठी? भगीरथ दादा अभिजित दादा आज महाविकास आघाडी उमेदवाराच्या सोबत आणि आपण काम एकमेव काम हा मुद्दा आहे आपला, की काय काम झालं नाही मागच्या 10 वर्षात आणि होणारी काय काय काम आहेत, आमचं काय विजन आहे त्यावर आणि निवडणुका त्यावरच लढल्या गेल्या पाहिजे। ते तत्व असतात निवडणूक लढण्याचे ज्याच्यापासून भाजप भरकटते आणि आम्ही अतिशय तत्व पद्धतीने आणि अतिशय सुसंस्कृत पद्धतीने निवडणूक लोकशाही पद्धतीने लढत आहोत आणि जनता जनार्दन आहे, लोकशाही आहे या देशात, हे आम्ही अजूनही लोकांना सांगतोय। त्यांच्यामध्ये काय ताकद आहे दाखवून द्या या इलेक्शनमध्ये। नाना पटोले म्हणले की ऊसतोड कामगारांच्या मुलाच्या संपत्तीची चौकशी व्हायला पाहिजे। नाना पटोले साहेब जे म्हणाले ते तुम्ही नाना पटोले साहेबांना पाहत रहा। नवनवीन अपडेटसाठी लोकप्रवाह न्यूज, हाक तुमची साथ आमची।